सर्वांचं स्वागत। आपलं जो एपिसोड चाललेले आहेत हे इंदापूर तालुक्यातील राजकीय विषयावरती एपिसोड चाललेले आहेत। इंदापूर तालुका तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याचा आपण त्या तालुक्यामध्ये कोण प्रबळ दावेदार आहे किंवा कोण निवडून येऊ शकतो यावरती आपण चर्चा करणार आहोत। आपण गेल्या एपिसोडमध्ये पाहिलं की इंदापूर तालुक्यामध्ये मिनिमम 6 ते 7 जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यापैकी एकूण 5 ते 6 जण हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत। तर आज आपण प्रत्येक उमेदवाराची प्रत्येक एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत। तर आज आपण महाराष्ट्र राज्याचे जे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं मताधिक्य किती आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। हर्षवर्धन पाटील हे सलग 4 वेळा म्हणजे 18-18.5 वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, सुरुवातीला राज्यमंत्री युतीच्या काळात, नंतर कॅबिनेट मंत्री काँग्रेसच्या काळात राहिलेले। तर हर्षवर्धन पाटील यांचं मताधिक्याचं जर बलाबल जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना जो आहे तो कारखाना हा बॅकवॉटरच्या दिशेने येतो। म्हणजे जो भिगवण पासूनचा जो पट्टा आहे पळसदेव, भिगवण, पळसदेव, लोणी असा जो खाली जातो पळसतळ, माळवाडी, शिरसवडी, कालटण हा जो बॅकवॉटरचा पट्टा आहे ऊसाचा, तर ह्या ऊसाच्या पट्ट्यामध्ये हा कारखाना येतो। तसंच तो निमगाव, केतकी कारखाना अशा वरच्या पट्ट्यात देखील येतो। परंतु या कारखान्याचे जे प्रमुख मतदार जे आहेत ह्या नदीच्या पट्ट्यात सगळ्यात जास्त आहेत। तर या पट्ट्यामध्ये या साखर कारखान्याचं जवळपास हर्षवर्धन पाटील म्हणजे या कारखान्याचं 22 ते 23 हजारच्या वरती सभासद आहेत। परंतु या कारखान्याला म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात महत्वाचा असा कारखाना असेल हा की ज्या कारखान्याला 40 किलोमीटरच्या आत म्हणजे कारखान्याला लागणारा ऊस आहे सगळा, म्हणजे 2 कारखाने 3 कारखाने चालतील एवढा मोठा ऊसाचा पट्टा हा बॅकवॉटरचा आहे आणि त्याच्यामध्ये हा 40 किलोमीटरच्या आत या कारखान्याला सगळा ऊस येतो। त्याच्यामुळे हा कारखाना नफ्यात असायला पाहिजे होता किंवा या कारखान्याचं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बिल मिळायला पाहिजे होतं, परंतु असं होत नाही। याच्यामुळे जरा या कारखान्याचे सभासद हर्षवर्धन पाटील यांच्यावरती नाराज आहेत आणि नाराज जरी असले तरी या कारखान्याचे कामगार, सभासद म्हणजे सगळे 100% सभासद नाराज नसतात कुठेही। यातले 60%, 65% मतदार हे हर्षवर्धन पाटील यांना मानणारे आहेत। त्याचबरोबर कामगार देखील 60-70% हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी आहेत। त्यामुळं या कारखान्याचा हर्षवर्धन पाटील यांना या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत चांगला फायदा होतो। त्याचबरोबर त्यांचा निरामेमा सहकारी साखर कारखाना आहे तो जो बावडा परिसर, बावडा, लाकेवाडी, निरा, नरसिंगपूर हा जो पट्टा आहे, काटी, रेडा, रेडणी हा जो पट्टा आहे, या पट्ट्यातले सगळे त्या कारखान्याला कामगार आहेत आणि ऊस देखील त्या पट्ट्यातलाच जातो। त्याच्यामुळं त्या पट्ट्यात देखील हर्षवर्धन पाटील यांना मानणारा बऱ्यापैकी वर्ग आहे आणि याही कारखान्याची इंदापूर म्हणजे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यासारखीच परिस्थिती त्या देखील कारखान्यात झालेली आहे। म्हणजे त्या कारखान्याला देखील ऊसाला चांगला दर मिळायला पाहिजे होता, पण तेवढ्या प्रमाणात तो मिळत नाही। त्यामुळं सभासद वर्ग तिथला देखील बऱ्यापैकी नाराज आहे आणि कामगार देखील वेळेवरती पगार न झाल्यामुळं बऱ्यापैकी नाराज आहे। परंतु नाराज जरी असला तरी कामगार आणि सभासद हर्षवर्धन पाटलाला मानणारा वर्ग म्हणजे 50 ते 60% आहे। त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणुकीमुळे याचा देखील फायदा होतो। त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांची बावड्यामध्ये शिक्षण संस्था आहे, शाजीराव बाजीराव पाटील या नावाने इंदापूरमध्ये एक शाखा आहे आणि बावड्यामध्ये एक शाखा आहे। तर या शाळेचं देखील जाळं चांगलं व्यापलं गेलेलं आहे। त्याचबरोबर जे शंकरराव बाजीराव पाटील यांनी जी संस्था काढली होती म्हणजे इंदापूर सहकारी साखर कारखाना देखील त्यांचाच आहे, शंकरराव बाजीराव पाटील यांनीच काढलेला आहे। आणि त्याचबरोबर नारायणदास रामदास हायस्कूल जे आहे इंदापूरचं हे देखील शंकरराव बाजीराव पाटील यांनीच काढलेलं आहे। परंतु सध्या त्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील आहेत, हर्षवर्धन पाटलाच्या ताब्यात आहे। या शाळेच्या देखील अनेक शाखा आहेत आणि या शाळेचं देखील बऱ्यापैकी मतदान आहे। हर्षवर्धन पाटील यांना मानणारा हा सगळा वर्ग आहे। थोड्याफार प्रमाणात विरोधक आहेत परंतु मनावे इतके विरोधक नाहीत, थोड्याफार प्रमाणात आहेत। तर निरामेमा सहकारी साखर कारखाना, शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना
नारायणदास रामदास हायस्कूल आणि शाजीराव बाजीराव पाटील हे जे हायस्कूल आहे, म्हणजे हे जे हर्षवर्धन पाटीलची जी शिक्षण संस्था आहे, अशा 4 ते 5 प्रमुख संस्था इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलाच्या आहेत. त्यातच इंदापूर अर्बन बँक ही देखील हर्षवर्धन पाटलाच्याच ताब्यात आहे. म्हणजे इंदापूर अर्बन बँकेचं देखील बऱ्यापैकी मतदान आहे. तसंच अशा थोड्याफार प्रमाणात इतर संस्था देखील हर्षवर्धन पाटलाच्या ताब्यात आहेत. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचं हक्काचं मतदान 60 ते 70 हजार मतदान हक्काचं आहे. आणि तिरंगी लढत जर झाली तर हे 70 हजार मतदान फार महत्वाचं आहे निवडणुकीमध्ये. फक्त हे मतदान जे आहे ते 1 कट्टा राहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये हे मतदान कसं राहील की या संस्थेमध्ये जे वर्कर काम करणारे लोक आहेत यांना वेळेवरती पगार गेला पाहिजे, किंवा या संस्थांचे जे सभासद वर्ग आहे, सभासदांना ऊस उत्पादकांना वेळेवरती ऊसाचं बिल गेलं पाहिजे आणि ते पेमेंट इतर कारखान्यापेक्षा जास्त गेलं पाहिजे. जो हा बॅकवॉटरचा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये 3 ते 4 कारखाने चालतील पूर्ण क्षमतेने, एवढा मोठा ऊस आहे. परंतु हर्षवर्धन पाटील म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखान्याला वेळेवरती बिल मिळत नाही आणि इतरांपेक्षा जास्त बिल मिळत नाही. म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील कारखान्यापेक्षा इतर कारखाने जास्त बिल देतात. जो आमचा माड्याचा बबनदादा शिंदे यांचा कारखान्याच्या टोळ्या येतात. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या सगळ्या सहकारी संस्थांचं मतदान जवळपास 25 ते 30 हजाराच्या दरम्यान होतंय. आणि त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील जो मराठा समाज आहे, मराठा समाजाची संख्या देखील जवळपास 90 हजाराच्या दरम्यान मराठा समाजाचे मतदार आहेत. या मतदारांपैकी देखील हर्षवर्धन पाटील यांना जो मतदान करतो हा देखील निर्णायक ठरला जातो. आणि त्यामुळं जर हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज किती उभा राहतो यावरती हर्षवर्धन पाटील यांचं विधानसभेचं गणित अवलंबून असतं. या सर्व कारखान्याच्या टोळ्या इंदापूर परिसरातून ऊस नेतात आणि ऊस फक्त नेत नाही तर शंकरराव बाजीराव पाटील कारखाना आणि निराबेमा सहकारी साखर कारखाना या 2 कारखान्यापेक्षा अधिकचा दर देतात. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. परंतु जर या दोन्ही कारखान्यांनी जर इतरांपेक्षा जर दर चांगला दिला तर मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी लोक ठामपणे उभं राहू शकतात. तर हा हर्षवर्धन पाटील यांचं एसबी पाटील स्कूल असेल किंवा नारायणदास रामदास हायस्कूल असेल, नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना असेल, निराबेमा सहकारी साखर कारखाना असेल किंवा अजून ज्या काही संस्था आहेत हर्षवर्धन पाटलाच्या हे असतील, हे सगळं जरी त्यांनी 1 गट्ट्या मतदान आणि सगळं जर व्यवस्थित सांभाळलं तर 70 हजार मताची ही जवळपास बेरीज होईल आणि हर्षवर्धन पाटील यांना निवडून येण्यासाठी जेमतेम 10-20 हजार मतांची गरज पडेल. तिरंगीमध्ये दुरंगी म्हटलं तर 1 लाखाच्या वरती मतदान लागते. तर हा झाला हर्षवर्धन पाटील यांचा आजचा लोकाचुका. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. मी कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझा, पुणे.